हाय फ्रेंड्स, तर मी अश्विनी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं असं स्वागत करते। तर आता पाहू शकताय तुम्ही इथे, तर आज आहे ना आपण छान अशा सारण्याच्या पुऱ्या केलेल्या आहेत, ज्या की आपण लग्नामध्ये शेवतीसाठी करत असतो, शेवती करायची असते त्याच्यासाठी। तर ह्या पुऱ्या आहेत ना आमच्याकडे ज्यावेळेस माघ पौर्णिमा असते ना त्यावेळेस आहे ना खंडोबाची जी म्हणजे हे असतं लग्न असतं त्यावेळेस हे केल्या जातात। तर ते सारण होतं भरपूर सारं उरलेलं, तर मी तर म्हणजे ते सारण वगैरे कधीच असं पहिल्यांदा हे नव्हतं केलं। तर त्यानंतर म्हटलं बघूयात, तर माझ्या सासूबाई आहेत, तर त्यांच्याकडे जाऊन मग त्यांना मी विचारलं, म्हटलं कशा करायच्या ते सारणाचं हे करून, मग आम्ही तिथेच केल्या, त्यांच्याच घरी केल्या। तर पाहू शकता किती छान अशा पुऱ्या झालेल्या आहेत, अगदी टम्म फुगलेल्या आहेत, मस्त अशा पुऱ्या झालेल्या आहेत, खायला पण अगदी सुंदर। तर पिठामध्ये काय केलं आहे, थोडासा मैदा, थोडं गव्हाचं पीठ आणि त्याच्यामध्ये छान असं तेलाचं मोहन घातलं, थोडंसं असं बेसन पीठ ॲड केलेलं आहे आणि आपले छान अशा पुऱ्या झालेल्या आहेत करून। पाहू शकताय तुम्ही, खूप सुंदर, अगदी त्याला छान असे बबल्स आलेले आहेत आणि खायला पण खूप सुंदर लागत होत्या। खूप सारं सारणही त्याच्यामध्ये भरलं जात होतं, अगदी फुटत तुटत काहीच नव्हत्या, मस्त अशा आम्ही पुऱ्या वगैरे केल्या। तर या पद्धतीने अशा त्या ठेवल्यात, म्हटलं थोड्याशा वाफ गेली। तर मी अश्विनी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। तर आज हा आपला माणिकडोहचा बाहेरचा परिसर असणार आहे। तर माणिकडोह धरण हे सगळ्यांना माहीत असेल आणि जुन्नर तालुक्यातील हे एकमेव असं म्हणजे 5 धरणांपैकी हे एक धरण असं आहे। तर हे काम जवळजवळ धरणाचं झालेलं आहे, मला वाटतं काहीतरी म्हणजे 76ला काम चालू झालेलं होतं, 1976 ते 1984 पर्यंत हे काम करायला नाव दिलेलं आहे शहाजी सागर जलाशय माणिकडोह। तर धरणाच्या कामाचा त्यावेळेचा एकूण खर्च होता 742 लाख इतका खर्च होता आणि कालव्याची लांबी आहे 22 किलोमीटर आणि तर आहे ना ह्याच्यामध्ये ना 3 गावं अशी बुडालेली आहेत। तर एवढं मोठा आपला हा धरणाचा परिसर आहे, खूप मोठा असं आहे। आतापर्यंत आहे ना म्हणजे माहितीनुसार एक समजलेलं आहे की धरण आहे ना आत्तापर्यंत कधी 100% असं झालेलं नाही आहे। तर आता हे जे पाहताय तुम्ही कुंपण, तर तिथे आपलं चाललेलं, इथं बिबट्या निवारा केंद्र पण आहे, माणिकडोह बिबट्या निवारा केंद्र। तर हे सर्वांना प्रचलित असेल, तर सगळे असे जे बिबटे सापडले जातात तर ते त्या बाजूला जिथं तुम्हाला झाडं दिसतात त्या बाजूला तिथं आधीच कुंपण आहे, तिथे आहेत। आणि आता इथे सुद्धा बिबट्यांचं हे होत आहे, बिबट्या निवारा केंद्र होत आहे। तर छान असं हा मोठा हे होणार आहे। आणि इकडे ज्या ह्या रूम आहेत तिकडे दिसतात ह्या एरिगेशनच्या रूम आहेत, तुम्ही पाहिल्या असतील। तर ह्या रूम सुद्धा आहेत ना इथं होणार आहेत। तर तुमच्या माहितीनुसार असं सांगायचं आहे की ही जुन्या टाक्या, ही जी गाडी होती ही मुलांसाठी असायची शाळेत नेण्या आणण्यासाठी। तर खूप साऱ्या सुविधा अशा ह्यांनी दिलेल्या होत्या। तर आता सगळं काही असं जवळजवळ मोडकळीचंच आलेलं आहे। तर धरणाचा आपला हा प्रकार असा आहे की चिरेबिंदी बांधकाम झालेलं आहे, जुनं बांधकाम आहे, खूप छान असं झालेलं आहे। तर ह्याच्यामध्ये एकूण साठा जो आहे तो 308.6 दशलक्ष असा हा साठा ह्याच्यामध्ये बसत आहे। तर छान अशी तुम्हाला जेवढी मला माहिती होती मी तेवढी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर छान पहा, मस्त। आता इकडं पण खूप सारा, तर आता इथं संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:30। तर वातावरण पहा किती छान झाले, वारा सुटलाय, मस्त असं वातावरण आहे। तर जुनं पहिल्यांदा मी इथं आहे ना हे करत होते, जुनं पहिल्यांदा इथं मी राहायची ह्या रूममध्ये। तर ती पण रूम मी तुम्हाला इथं दाखवते। तर वडाचं झाड बघा, अक्षरशः इतकी म्हणजे पारंब्या आहेत ना खाली, अगदी मुळात घुसलेल्या आहेत त्या पारंब्या ह्याच्या। आणि इथं ना पीरबाबाचं एक मंदिर आहे। तर आता पाहू शकताय तुम्ही, इथं छान असा हा परिसर आहे। तर मंदिराला छान असं कलर वगैरे दिलेला आहे, देवाची कामं थोडीशी करावीच लागतात। तर रस्ते वगैरे इकडे पहा, मावळपट्टा असल्यामुळं थोडंसं इकडं जरा वातावरण तुम्हाला डोंगर वगैरे सर्व असं काही दिसणार आहे। तर पहा आता हे
ज्या वडाच्या पारंब्या आहेत त्या मुळात काही काही गेलेल्या आहेत आणि किती वरपासून येत पहा ना. झाड तर पाहशाल तर काय, त्याचं खोड वगैरे आहे ना इतकं मोठं आहे ना की बस रे बस. खोड पण मी तुम्हाला दाखवते. इथंच आम्ही वड पौर्णिमेला आम्ही इथेच येतो, वडाची पूजा वगैरे इथेच होते. तर छान असा हा व्ह्यू आहे. तर इथं आता पाईपलाईनचं वगैरे काम चालू आहे, पाहू शकताय. तर चला एवढी माहिती नाही. पहा इथं जो बोर्ड लावला आहे त्या रूम होत्या ह्या पहिल्या इरिगेशनच्या, तर तिथं आम्ही राहायचो पहिलं. तर जरा भयानकच होतं, पण काय नाही त्यावेळेस काहीच वाटत नव्हतं, असं छान वाटत होतं. आता त्या रूमची अशी दुर्दशा झालेली आहे. राहत असलं माणूस की कुठलं पण चांगलं राहतं, स्वच्छता राहते, माणसं असल्याने व्यवस्थित राहतं काही पण. तर अशी परिस्थिती आहे सध्याची. तर चला एवढं बोलून आता आपण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक असे आभार.